असेल स्ट्राईकला आपण पाहतो किरण, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजय. किरण आणि अजय ही जोडी, तर गोलंदाज दिलीप आपण पाहतोय. आणि बघा फिल्डिंग करताना तुम्ही प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग चेंज करू नका प्लीज. स्ट्राईक हँडला किरण, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अजय, तर गोलंदाज दिलीप. पहिला चेंडू ऑन साइडला खेळल्यात, फटका फसला आणि झेल सुटला. इथे चूक झाली आहे. एक चांगला फलंदाज किरणचा झेल सुटलाय. पहिला चेंडू डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली किरणच्या माध्यमातून, दिलीपच्या माध्यमातून. किरणचा झेल सुटलाय. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. मध्ये चेंडू पडला तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. 3 चेंडूंमध्ये दिलीपने आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. दिलीप पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक हँडला आपण पाहतो फलंदाज किरण. धावसंख्या 2, बिनबाद 2. किरण आणि अजय ही जोडी आपण पाहतो. स्ट्राईक हँडला आपण पाहतो फलंदाज किरण, गोलंदाज दिलीप. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साइडला सुरेख फटका आला ऑन द कार्पेट. गुड फिल्डिंग. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने येते. अॅक्युरेट थ्रो. तोपर्यंत सिंगल. धावसंख्या 3 वर पोहोचली आहे. 2 चेंडू बाकी असतील. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी करतात बघा गोलंदाज दिलीप. पहिल्या षटक संघटनाने का दिले त्याचं उत्तम उदाहरण दाखवून देतो गोलंदाज. या गोलंदाजाने चेंडू हाताळल्यात आतापर्यंत 5 आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 3. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. 1 चेंडू बाकी असेल. ऑफ साइडला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र गुड फिल्डिंग. स्वतःला सावरलं क्षेत्ररक्षकांना आणि दिलीप साठी टाळ्या व्हायलाच हव्यात. फक्त 3 धावा, 4 धावांचं षटक हाताळलंय. गुड बॉलिंग. बॉलर्स नेम राजू. पहिल्या षटकाचे गोलंदाजी विश्लेषण पाहिलं. गोलंदाज होते दिलीप. धावा खर्च केला फक्त 4. चांगली गोलंदाजी. गोलंदाज राजू तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत, फटका फसलाय, झेल टिपला गेलाय आणि इथं पहिला धक्का बसलाय तो आगरी कोळी भाईंदर संघाला. फलंदाज अजय बाद होत आहेत. बॅक टू डग आउट. बॅट्समॅन नेम किशोर. किशोर पाटील येतात नवीन फलंदाज. 4 या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय तो आगरी कोळी भाईंदर संघाला. बरोबर आहे.
नवीन फलंदाज आपण पाहतो किशोर आलेत, किशोर पाटील. गोलंदाज आपण पाहतोय राजू. 1 बाद 4, राडम ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. जी गोलंदाजी आपण पहिल्या षटकात पाहिली दिलीप यांची, तशीच गोलंदाजी आपण राजू यांची पाहतोय. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारला, फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं भाईंदर संघाला. पुन्हा एकदा तयार, राडम ओव्हर द विकेट. समोर खेळलेत, अगदी समोर खेळलेत. इथं मात्र पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. चौकार, 4 धावा. किशोर पाटीलच्या बॅट मधनं चौकार आलाय, 4 धावा. धावसंख्या पोहोचली होती 8 वर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राजू. धावसंख्या 8 वर पोहोचली आहे. किशोर पाटीलच्या बॅट मध्ये चौकार आलाय. जबरदस्त गोलंदाजी. चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज राजू डॉट बॉल हाताळतात. गुड बॉलिंग. ऑन साइडला खेळले, सिंगल आली आहे. बस बस 5 चेंडूंमध्ये राजू यांनी फक्त 5 धावा खर्च केला. चांगली गोलंदाजी. एक गडी बाद झालाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 9. चांगली गोलंदाजी. दिलीपने चांगली गोलंदाजी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या. ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल तर आली आहे. गुड फिल्डिंग. चेंडू फेक करेपर्यंत इथं सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 10 वर. अशा पद्धतीने 2 षटक समाप्त झाली. धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. बघा, लहान मुलं बाहेर खेळा प्लीज. त्यांचे पालक असतील तर लक्ष द्या. बॉलर्स नेम शेखर पवार. शेखर. स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज किरण. पहिला चेंडू, क्या बात आहे. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवतात गोलंदाज शेखर, जेणेकरून चेंडूने बॅटचा संपर्क होणार नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. फुलटॉस चेंडू संधी साधली फलंदाजानं, मात्र चेंडू बाहेर गेलाय. 2 धावा. 2. धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. पडून गेला असेल तर 2 धावा. कट्ट्यावर पडून गेला असेल तर 2 धावा. डायरेक्ट गेला तर चौकार. धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 14 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या फक्त 12. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. कमीत कमी 35 ते 40 धावा जर झाल्या तर तुमची एक फायटिंग टोटल असेल, मात्र त्या धावा यायला हव्यात. सेकंडला आपण पाहतो फलंदाज ऑन साइडला खेळले, सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 14 वर. दोन चेंडू बाकी असतील. 16 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत.
क्या बात आहे बघा, काय गोलंदाजी करतात शेखर. डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. आता फक्त सिंगल असेल. अशा पद्धतीने लेग बायच्या स्वरूपात सिंगल आले. 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या फक्त 15 धावा. एक गडी बाद झाला. या षटकात कमीत कमी 10 धावा तरी यायला हव्यात. 10 धावा आल्या तर 25 धावा होतील. 24 चेंडूंमध्ये 25 धावांचं समीकरण समोरच्या संघासमोर तुम्ही ठेवलं आणि तुमच्या 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर 25 धावांचा डिफेन्स तुम्ही करू शकता. मात्र ती गोलंदाजी व्हायला हवी. अमित गिरकर येत आहेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. धावा झाल्या त्या फक्त 15. आता मात्र इथून किरण आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय किशोर यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. आगरी भाईंदर संघ एक बलाढ्य संघ, मात्र धुरी 11 संघाने त्या संघाला मात्र इथं त्यांच्या फलंदाजांसमोर चांगली गोलंदाजी केली. 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. शेवटचे षटक मार्गस्थ. गोलंदाज आपण पाहतोय अमित गिरकर. स्ट्रायकरला आपण पाहतो किरण. लो फुलटॉस ऑन साइडला खेळले. तिथे मात्र फलंदाज बाद. फलंदाज किरण बाद होतात. धावचीच्या स्वरूपात दुसरा धक्का बसला. धावसंख्या आपण पाहतो फक्त 15. षटक क्रमांक शेवटचा मार्ग असता. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. बॅट्समॅन नेम हरेश्वर येतात नवीन फलंदाज. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. 5 चेंडूंमध्ये 10 धावा तरी यायला हव्यात. 10 धावा आल्या तर 25 होतील. 26चं लक्ष असेल. अमित गिरकर राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी अमित गिरकर यांची. 4 चेंडू अजूनही बाकी असतील. 2 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. हरेश्वर आलेत नवीन फलंदाज. अमित राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग. क्या बात आहे, 3 चेंडू निर्धाव. स्लॉग ओव्हरचं षटक. धावा 3 षटकांमध्ये होत्या फक्त 15. काय गोलंदाजी करतात बघा अमित गिरकर. संघनायकाने शेवटचं षटक का ठेवलं तर हा गोलंदाज नेहमीच चांगली गोलंदाजी करत असतो. ती जबाबदारी सोपवली संघनायकानं. 3 चेंडू लागोपाठ निर्धाव. आतापर्यंत चेंडू झालेत एकूण 3. आतापर्यंत 21 चेंडू हाताळलेत. 4 गोलंदाजांनी धावा खर्च केल्यात त्या फक्त 15. शेवटचे 3 चेंडू बाकी. अमित गिरकर राईट ओव्हर द विकेट. समोर खेळल्यात. सुरेख फटका. पंच सचिन मात्र इशारा करतात. महत्वाचा चौकार आला फलंदाजाच्या बॅटमधनं. धावसंख्या पोहोचली 19 वर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूंमध्ये कमीत कमी 4 ते 6 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग टोटल असेल. 19 धावा आपण पाहतो धावफलकावर. हरेश्वरच्या बॅटमधनं चौकार आलाय. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. हरेश्वर प्रयत्न करतात. धावसंख्या 19. 22 चेंडू हाताळलेत आतापर्यंत 4 गोलंदाजांनी. पुन्हा एकदा तयार अमित. मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न. फटका पटलाय. चेंडू झाडाला अडून आतमध्ये नक्की येईल की बाहेर जातो. आतमध्ये आलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरीसाठी प्रयत्न करतात आणि तिसरी धाव पूर्ण झाली. धावा या महत्वाच्या असतील. 2 चेंडूंमध्ये तब्बल 7 धावा आल्यात. धावसंख्या 22 वर पोहोचली आहे. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. एक चेंडू बाकी असेल. गोलंदाज अमित गिरकर राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू निर्धाव. अशा पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आगरी कोळी भाईंदर संघाने धावा कुठल्या त्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 22 आणि 23चं लक्ष असेल.
चला साई 11 आणि SC 11 कल्याण ग्रामीण टॉस साठी या प्लीज. चला साई 11 आणि SC 11 कल्याण ग्रामीण टॉस साठी या. चला फलंदाजी करताना धुरी 11 इकडे या. धुरी 11 इकडे बसा. धुरी 11 प्लीज. चला SC कल्याण ग्रामीणचा संघनायक इथं उपस्थित आहेत. साई 11 टॉस साठी या प्लीज. बघा टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आला नाही तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते. साई 11 लक्षात घ्या. तर चला साई 11 आणि SC 11 डोंबिवली. चला साईवाले टॉस करून घ्या. तर आयोजक विजय घुरसाळे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. SC 11 कल्याण ग्रामीण विपक्ष साई 11. आयोजक विजय घुरसाळे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चला टॉस करून घ्या प्लीज. विजय टॉस करून घ्या. नक्कीच RCC डोंबिवली संघाचे खजिनदार धडाडीचे कार्यकर्ते आयोजक सर्वच भूमिका विजय पार पाडत असतात. ऑल अँड सोल ओव्हरटेक करतात. जास्त स्पीड त्यांचा जास्त असतं. बघा टॉस कोणी जिंकला सांगा. SC 11 कल्याण ग्रामीण टॉस जिंकलाय.
चला आगरी कोळी भाईंदर क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. सलामीची जोडी आपण पाहतोय शेखर आणि अजित. गोलंदाज आपण पाहतो धर्मेश. सलामीची जोडी शेखर आणि अजित. 24 चेंडूने धावांची गरज असेल 23. दुरी 11 संघाच्या 4 गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. बलाढ्य आगरी कोळी भाईंदर संघाला फक्त 22 धावांवर रोखलं. 23 चे लक्ष घेऊन सलामीची जोडी शेखर आणि अजित. तर गोलंदाज धर्मेश. 22 झालेत. 22 झालेत. 22 मॅच ऑन होते प्लीज. 22 झालेत प्लीज. 22 झालेत प्लीज. चला मॅच चालू करा. 22 झालेत. चला मॅच चालू करा. धर्मेश राईट मोड विकेट. पहिला चेंडू फटका फसला मात्र झेलची शक्यता होईल का? चेंडू आतमध्ये आलाय. सिंगल घोषित. बघा समर्थ नाचणकर कुठे असतील तर स्टेजची संपर्क साधा. समर्थ नाचणकर आणि संदेश नारकर. संदेश नारकर कुठे असाल तर आणि समर्थ नाचणकर प्लीज या. फटका मोठा बनवला शेखरच्या बॅट मधनं. आतमध्ये आलाय. चेंडू थांबल्यानंतर आतमध्ये आलाय. धावा आल्यात त्या 2 3 धावा आल्यात. वेळ भेटला दोन्ही फलंदाजांना. टोटल धावसंख्या आपण पाहतो धपालकर पोहोचली ती 4 वर. पुन्हा एकदा मोठा फटका बनवला. आता मात्र पुन्हा एकदा झाडाच्या आतमध्ये लागून चेंडू आत आलाय. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या पोहोचली 6 वर. ऑन साइडला मोठा फटका. पुन्हा तशी स्थिती निर्माण होते का पाहायचंय. 2 धावा. झाडाला लागून गेला. डायरेक्ट गेला असता तर चौकार असता. लक्षात घ्या. कट्ट्यावर पडून किंवा झाडाच्या फांद्यांना लागून जर गेला तर 2 धावा असतील. बघा झाडाला लागून बाहेर गेला तर चौकार. ओके. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 8. 2 चेंडू बाकी असतील. सुरुवात चांगली झाली शेखर आणि अजितच्या माध्यमातून. लो फुलटॉस ऑन साइडला खेळलेत. सिंगल आली. धावसंख्या 9 वर पोहोचली. पहिल्या सत्रामध्ये धुरी 11 संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. 22 धावांवर रोखून ठेवला. आगरी कोळी भाईंदर संघाला 1 चेंडू बाकी असेल. धावसंख्या 9. ऑन साइडला खेळलेत. चेंडू आतमध्ये आलाय. दुसरीचा प्रयत्न करतात. धावा आल्या सहजरित्या 2. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर पोहोचली ती बिनबाद 11 धावा. 18 चेंडूने 12 ची गरज. 18 चेंडूने फक्त 12 धावांची गरज. गोलंदाज येतात राजू पाटील. मुंबई 50+ संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील येतात. ऑफ साइडला खेळले. सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 12 वर.
धावसंख्या पोहोचली ती 12 वर. राजू पाटील पहिला चेंडू समोर खेळले, इथे मात्र चेंडू हात आलाय, नशिबाची साथ लाभली, तोपर्यंत धावा आल्या त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 13. 14 माफ करा 14. राजू पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. इथं मोठा फटका बनवला, झेलची शक्यता निर्माण झाली, क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली, अंदाज सुरेख बांधला, फलंदाजाला माघारी परतावला, तर अजितला शेखर बाद झालेत, धक्का बसलाय तो 14 या धावसंख्या पहिला धुरी 11 संघाला. अजूनही 9 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज राजू येतात. चौदा झालेत 14. लिजन क्रिकेटपटू आमचे विजयदादा पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचे आम्ही सरचं स्वागत करतोय. भरपूर वर्ष कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट त्यांनी गाजवलंय. गुड बॉलिंग, फलंदाज बाद, जबरदस्त गोलंदाजी राजू पाटील यांची आपण पाहतो. जर कमीत कमी 30 ते 35 धावा असत्या तर बागवे नक्कीच मजा आली असती. संतोष पाटील येतात नवीन फलंदाज. 2 गडी बाद झालेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त 14. 2 चेंडू बाकी असतील. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असतील गोलंदाज राजू पाटील. काल आपण मेडन षटक पाहिलं तर आजदे संघाचे गोलंदाज होते रवी मोठे, मेडन षटक हाताळलं त्यांनी स्पर्धेतील. हॅट्रिक ऑन असेल. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. 1 चेंडू बाकी असेल. 30 धावा तरी व्हायला हव्या होत्या. 30 धाव्या असत्या तर मजा आली असती. फटका फसला, झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक आले, गुड कॅच. अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 इथं संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. बारा चेंडूने 9ची गरज. जर तिसरं षटक गोलंदाजाने चांगला हाताळलं आणि शेवटच्या षटकामध्ये 6 ते 8 धावा राहिल्या तर मजा येईल. बॉलर्स नेम गोलंदाज अजय. 12 चेंडू 9ची गरज. चला जास्त उशीर करू नका प्लीज.
कारभारी पहिला चेंडू इथे फटका फसला होता. चेंडू पडतो न माटलांमध्ये, तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. 11 चेंडू 8 ची गरज असेल. 11 चेंडू 8 ची गरज. गोलंदाज आपण पाहतो कारभारी. फलंदाज बाद. चपलाई दाखवली कारभारी यांनी. फलंदाज शेखरला माघारी परतावं लागतंय. अजित बाद झालेत. नवीन फलंदाज आपण पाहतो दिलीप पाटील आलेत. 2 मिनिटं आयोजकांची बोला, आयोजकांची बोला. नाहीये, नाहीये, काउंट नाहीये. बॉल काउंट नाहीये. चला चला, विषय संपला, विषय संपला. प्लीज गोलंदाज कारभारी, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. उलटा चेंडू. चेंडू पडतो न माटलांमध्ये. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, मात्र फलंदाज इथं सुरक्षित पोहोचले. धावा आल्यात त्या 2. टोटल धावसंख्या पोहोच. बघा लहान मुलांना चेंडू हाताने अडवू नका प्लीज. हाताने चेंडू अडवू नका. लहान मुलांना विनंती असेल प्लीज. धावसंख्या 17 वर पोहोचली. 6 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील अजूनही या षटकातील 4. एकूण 10 चेंडू शिल्लक असतील आणि धावांची गरज असेल 6. धावसंख्या 17. दुसरीचा प्रयत्न करतील का दोन्ही फलंदाज. केला जातोय, तोपर्यंत धावा आल्या त्या 2. धावसंख्या पोहोचली 19 वर. फक्त 4 धावांची गरज असेल. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 20 वर. फक्त 3 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील 8. 8 चेंडू 3 धावांची गरज. गुड बॉलिंग. 7 चेंडू 3 ची गरज. 1 चेंडू बाकी असेल. 30 धावा व्हायला हव्या होत्या. 30 धावा असते 28-30 तर मजा आली असती. ऑन साइड ला खेळलेत. चेंडू पडतो नमाटलांमध्ये. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरीचा प्रयत्न करतील का. केला जाईल आणि सामना जिंकलाय तो धुरी इलेव्हन संघानं. अभिनंदन.